लाडकी बहिणीच्या लाडक्या बहिणींनो 17वा हप्ता वाटपाचा आज तिसरा दिवस आहे. वितरण सुरू होऊन हा तिसरा दिवस उजळलेला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे आलेले नाहीयेत. तर लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला पैसे आले आहेत का? 17वा हप्ता तुम्हाला जमा झालाय का? एकदा आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 17वा हप्ता कधी भेटलेला आहे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते आता बंद झालेले आहेत किंवा बऱ्याच लाडक्या बहिणींना अकाउंटला पैसे आले नाहीयेत. त्याचे नेमकं काय कारण आहे ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचं लाडक्या बहिणींनो, कारण की अशी माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाहीये आणि मी तुम्हाला सगळ्या गोष्टी पुराव्या सहित दाखवणार आहे. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना माहिती नाहीये की लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे का येत नाहीयेत किंवा लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या शनिवार उद्यापर्यंत आपल्याला वाट बघायची आहे की लाडक्या बहिणीला 17वा हप्ता जमा होईल का नाही. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा. तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला एक पुराव्या सहित गोष्टी दाखवणार आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत होतं की गुरुदादा जे बोलतो ते खरं असतं का खोटं असतं. तर तुम्हाला एक 9 डिसेंबरला एक व्हिडिओ बनवला होता, 8 डिसेंबरला GR आला होता, 9 डिसेंबरला एक व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला जर खोटं असेल तर तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. पण तुम्हाला बऱ्याच लाडक्या बहिणींना विश्वास पडत नाहीये म्हणून त्यांना मी हा व्हिडिओ स्वतः दाखवणार आहे. 9 डिसेंबरचा हा व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. टायमिंग पण तुम्हाला मी सांगणार आहे. बरोबर 8 मिनिटं या ठिकाणी 8 मिनिटं 15 सेकंदाला हा व्हिडिओ चालू करून बघा. याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार, कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार नाहीत आणि यावेळेस वितरण कसं असणार आहे हे मी आता सांगायच्या अगोदर जे 15-20 दिवसापूर्वी जे सांगितलं होतं ते तुम्हाला आता खात्री पटेल. कारण की सगळ्या गोष्टी आपण ऍडव्हान्स मध्ये सांगतो. भविष्यामध्ये काय होणार आहे हे तुम्हाला मी आधीच सांगत असतो लाडक्या बहिणींनो, आणि त्या गोष्टी तुम्हाला आता मी एकदम पुराव्यासहित दाखवणार आहे. चला आता वेळ व्हायला त्या व्हिडिओला आता सुरुवात करत आहे. कमी पैसे भेटलेले आहेत. 264 कोटी तुम्हाला यावेळेस मंजूर झाले आणि मागच्या वेळेस 410 कोटी मंजूर झाले. म्हणजे विचार करा लाडक्या बहिणींनो, आणि मी आता सांगतोय लाडक्या बहिणींनो, बघा तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल. परत सांगतो लाडक्या बहिणींनो, हा गुरुदत्ता या मी जे बोलतोय ते तुम्हाला भविष्यात सत्य झालेलं दिसतं. मागे मी 1 तारखेला सांगितलं होतं 10 डिसेंबर पर्यंत गुड न्यूज भेटणार. ज्या लाडक्याताई आपले रेग्युलर लेक्चर बघतात, व्हिडिओ बघतात, त्यांना सगळ्याला आता विश्वास पटलाय. पण जे बघत नसते त्यांना परत सांगतोय की मागे मी सांगितलं होतं 10 डिसेंबर पर्यंत गुड न्यूज भेटणार. गुड न्यूज भेटली, वितरणाचा GR आलाय. आता दुसरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती तुम्हाला एक भविष्यामध्ये पाहायला मिळेल, वितरण सुरू झाल्यानंतर पाहायला मिळेल. ते तुम्हाला मी आजच सांगतोय, रेकॉर्डिंग करून ठेवा. परत सांगतोय, जर कुणाला विश्वास बसत नसेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा. सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर मी सांगतोय तुम्हाला यावेळेस कमी महिलांना हप्ता वाटप होणार आहे. कमी महिलांना हप्ता वाटप होणार आहे. बऱ्याच लाडक्याताईंचे या ठिकाणी पैसे आता हप्ते भेटणार नाहीयेत. त्यामध्ये काही कारण असतील ते तुम्हाला मी नंतर सांगतो, पण ही गोष्ट आता सांगतोय, लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल 9 डिसेंबरलाच मी सांगितलं होतं की यावेळेस वितरणामध्ये खूप कमी लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत आणि बऱ्याच लाडक्या बहिणींचे आता मेसेज यायलेत, कमेंट्स यायला लागल्यात की सर आम्हाला हप्ता वाटप नाही झाला, सर आम्हाला हप्ता नाही आला, KYC केली तरी हप्ता नाही आला. तर लाडक्या बहिणींनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा. तुम्ही बरेच जण म्हणत असाल की सर तुम्हाला ह्या मधल्या गोष्टी आधीच कशा समजतात ते तुम्हाला नंतर मी सांगेल. पण लाडक्या बहिणींनो, आता विश्वास पटलाय का? मी ही गोष्ट 9 डिसेंबरला सांगितली होती. आज आहे 2 जानेवारी. बघा जवळजवळ एक 15-20 दिवसापूर्वीच ही 20-22 दिवसापूर्वीच ही मी गोष्ट सांगितली होती. वितरण सुरू व्हायच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं की यावेळेस बऱ्याच लाडक्या बहिणीला हप्ते भेटणार नाहीयेत. तर मग बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणतील की सर हप्ते आता बंद होणार आहेत का आमचे? यांचा लाभ बंद झालेला आहे. तर त्या लाडक्या बहिणी कोणत्या आहेत ते सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. आणि बघा तुमचे जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तर पण याच व्हिडिओमध्ये देणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे. चला आता व्हिडिओ आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहिणींची तुमच्या कमेंट्स या ठिकाणी मी घेणार आहे आणि नंतर मी सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. सगळ्यात पहिली कमेंट बघा, हे KYC केली तरी पैसे नाही आले. बघा सर, आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या लाडकी बहिणींनो, KYCचा आणि या हप्त्याचा या ठिकाणी संबंध नाही. परत सांगतो लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या, रेकॉर्डिंग करून ठेवा. KYCचा ह्याचा एवढा जास्त संबंध लागणार नाही, कारण की 31 डिसेंबरला KYC संपलेली आहे. मुदतवाढ भेटली होती आणि KYC संपल्यानंतर पुढे व्हॅलिडेशन किंवा व्हेरिफिकेशन होत असतं. त्याच्यामुळे त्याच दिवशी या ठिकाणी लगेच तुमचं अपडेट होणार नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी 17व्या हप्त्याच्या नंतर या ठिकाणी होतील. पण 17व्या हप्त्याला KYC ची गरज लागणार नाही, काळजी करू नका. चला दुसरं बघा, KYC केली तरी पैसे नाही आले, गरिबांना का फसवता?
बघा लाडके बहिणींनो, परत सांगतो, ह्या सगळ्या ह्या अशाच कमेंट्स यायला लागल्यात की ई केवायसी केली हप्ता नाही आला, ई केवायसी केली हप्ता नाही आला. तर लाडके बहिणींनो, परत एक हात जोडून विनंती आहे, काळजी करायची बिलकुल गरज नाही. उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे, शनिवार पर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. सर मला पण नाही आले, बघा भरपूर साऱ्या लाडक्याताई. आणि बघा मी तुम्हाला हे सांगितलं होतं का 9 डिसेंबरला की यावेळेस बऱ्याच लाडक्याताईंची मेसेज येणार आहेत की हप्ता नाही भेटला, हप्ता नाही भेटला, हप्ता नाही भेटला. आपण जे बोलतो लाडक्याताईंनो, आता सगळ्याला समजले का सत्य होतं का नाही? तुम्ही सगळ्यांनी बघा, वितरण सुरू झाल्यानंतर GR आल्यानंतर तो कुणी सांगतंय, पण आपण ह्या गोष्टी अगोदरच सांगतो लाडक्याताईंनो, कारण की मधल्या काहीतरी गोष्टी मला माहित असतील म्हणून तुम्हाला मी सांगत असतो. आणि विश्वास, बघा त्या व्हिडिओमध्ये मी म्हणलं होतं तुम्हाला लिहून ठेवा, रेकॉर्डिंग करून ठेवा. हे तुम्हाला वाटलं असेल तर ऐकलं मी त्याच्यामुळेच. तर लाडके बहिणींनो, आपण ज्या गोष्टी सांगतो ते तुम्हाला भविष्यात पाहायला मिळतात, त्याच्यामुळे काळजी करू नका. पुण्यामध्ये आले नाही नोव्हेंबरचे पैसे, बघा पुणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, परत अजून तुम्हाला अहिल्यानगर असेल, नागपूर असेल, त्याच्यानंतर तुमचं मुंबई ठाणे असेल, सोलापूर असेल, ह्या जिल्ह्यामधल्या लाडक्या ताईंना, बऱ्याच लाडक्याताईंना अजून पैसे आले नाहीयेत. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. बऱ्याच लाडक्याताई म्हणतील की सर आम्हालाच आले नाही का? तुमच्यासारख्या अशा भरपूर साऱ्या लाडक्याताई अजून बाकी आहेत, त्यांना पैसे यायचे बाकी आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट बघायची. उद्या संध्याकाळी जर पैसे नाही आले तर या ठिकाणी मी डायरेक्ट या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांच्या PA सोबत, आणि आदित्य तटकरे मॅडमचा जर वेळ भेटला तर त्यांच्या सोबत देखील मी चर्चा करणार आहे, फोनवर त्यांच्याबरोबर डिस्कशन करणार आहे. आणि त्या गोष्टी तुम्हाला नंतर मी सांगेल, काळजी करू नका. जर ई केवायसी केली पण अजून पैसे आले नाही, सिंधुदुर्ग जिल्हा बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण आले नाहीयेत पैसे, अजूनही आले नाही. सोलापूर जिल्हा बघा, ई केवायसी करून सुद्धा मला हवे 17वा हप्ता आला नाहीये. सगळीकडे एकच कमेंट्स येतात लाडक्याताईंनो, त्याच्यामुळे काळजी करू नका. आणि बघा सगळीकडे आता तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्याताईंनो, तुम्हाला ह्या ज्या गोष्टी असतो मी वारंवार सांगायचा प्रयत्न करतोय. खूप लाडक्याताईंनो, एकदम तुम्हाला म्हणतो मी तळमळीने सांगत असतो की ह्या गोष्टी करत जा. बऱ्याच लाडक्याताई या ठिकाणी लक्ष देत नाहीत आणि नंतर मग या ठिकाणी असे मेसेज येतात की सर पैसे का येत नाहीत, पैसे का येत नाहीत, पैसे हप्ता का नाही येत. तर लाडक्याताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवायचा, मी ज्या गोष्टी सांगत असतो त्या व्यवस्थित करून घेत जा, कंप्लीट करून घेत जा, म्हणजे तुम्हाला हप्ते येणं बंद होणार नाही. आता बघा ई केवायसी मी खूप ओरडून सांगत होतो की 31 तारखेपर्यंतच होणार आहे, 31 तारखेपर्यंत. आता बघा ई केवायसीची लिंक बंद झाली. आता लाडक्याताईंचे मेसेज येले, सर आता आमचा OTPच येत नव्हता, सर आम्हाला ई केवायसीच आमची झाली नाही. बऱ्याच लाडक्याताई म्हणाले की आमचे डॉक्युमेंट्सच घेतले नाही. बऱ्याच लाडक्याताई म्हणत आहेत की आम्हाला या ठिकाणी वेबसाईटच सापडली नाही. बऱ्याच लाडक्याताई म्हणतात की आमचा आधार कार्डच सापडला नाही. आता हे कारण देऊन आता उपयोग नाहीये. मी तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत सांगितलं होतं, जवळजवळ 3.5 महिन्याचा ई केवायसीला वेळ भेटला होता आणि त्याच्यामध्ये पण तुमची ई केवायसी कंप्लीट झालेली नाहीये. तर लाडक्याताईंनो बघा, आता कुणी राहिले असतील ई केवायसीच्या परत सांगा. मी परत एकदा लाडक्याताईंना, आदित्य तटकरे मॅडम असतील किंवा आपले मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांना या ठिकाणी निवेदन देणार आहे, मागणी करणार आहे की लवकरात लवकर पुन्हा एकदा ई केवायसीची प्रक्रिया सुरू करा, त्यांना मुदतवाढ द्यावी अशी मी मागणी करणार आहे. आणि मी सरकारकडे मागणी पण करतो की अजून एखादा महिना तरी आम्हाला वेळ द्या, अशी मी सरकारकडे मागणी करत आहे. जरा पुढचा प्रश्न बघा लाडक्याताईंनो, मला पण नाही आला, पण ई केवायसी झाली आहे. 31 डेटला सीडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह होतं, 31 डिसेंबरला लगेच ऍक्टिव्ह केलं, आता ऍक्टिव्ह आहे, येतील का पैसे? बघा ह्या गोष्टी समजून घ्या लाडक्याताईंनो. आता बऱ्याच लाडक्याताईंना मी सांगितलं, आता तुम्हाला विश्वास पटलाय का? मी का ओरडू सांगत असतो लाडक्याताईंनो की बाबा DBT चेक करत जा, तुमचं बँकेचं सीडिंग चेक करत जा. ई केवायसी, बँकेची ई केवायसी, सीडिंग, DBT हे सगळे एकच शब्द आहेत. त्याच्यामुळे लाडक्याताईंनो तुम्हाला मी प्रत्येक महिन्याला सांगत असतो की हे चेक करत जा. आता तुम्हाला विश्वास पटायला का? आता बघा या लाडक्याताईंनी काय केलं, 30 तारखेला इनॅक्टिव्ह होतं, म्हणजे त्यांचं DBT ऍक्टिव्ह नव्हतं, 31 तारखेला करून घेतलं. पण लाडक्याताईंनो एक गोष्ट लक्षात घ्या, 15 तारखेपर्यंत आपलं DBT ऍक्टिव्ह असायला पाहिजे, हे तुम्हाला मी वारंवार सांगतोय. तर हात जोडून परत एकदा विनंती करतो लाडक्याताईंनो, चुका करू नका. काही आपण ज्या गोष्टी सांगत असतो, हा गुरुदादा तुमच्यासाठी काही गोष्टी सांगत असतो त्या पूर्ण करून घ्यायचा. आणि काही अडचणी असल्या तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि आदित्य तटकरे मॅडम यांना परत एकदा मी रिक्वेस्ट करतोय, मागणी करतोय, लवकरात लवकर राहिलेल्या लाडक्याताईंचे हप्ते परत पटपट टाकून द्या. आज आणि उद्यापर्यंत त्यांच्या हप्ते अकाउंटला येऊन जाऊन द्या आणि ई केवायसीची मुदतवाढ अजून 1 महिना द्यावी अशी मी सरकारकडे मागणी करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.